दरम्यान या घटनेवर मुख्यमंत्री फडणवीसांनी ट्विटद्वारे काय प्रतिक्रिया दिली पाहूया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लिहितात, दिवा मुंब्रा स्थानकादरम्यान लोकलमधून एकूण 8 प्रवासी खाली पडून झालेल्या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे। मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत। जखमींना तातडीनं शिवाजी हॉस्पिटल आणि ठाणे सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। जखमींना लवकरात लवकर आराम मिळावा अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। ही घटना नेमकी कशामुळे घडली याची चौकशी रेल्वे विभागानं सुरू केली आहे। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया। झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे। जे जखमी आहेत त्यांचा तात्काळ त्यांना छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये आहेत, त्यांचा जीव वाचवण्याचं काम याला आम्ही प्राधान्य देऊ। आणि ही जी काही घटना झालेली आहे ती अतिशय दुर्दैवी आहे, त्याची माहिती देखील मी घेतो आणि जे त्याच्यामध्ये मृत्यूमुखी पडलेले आहेत त्याला देखील जी शासनाच्या माध्यमातून देय मदत आहे ती देखील शासन करेल आणि जखमींचा उपचार देखील तात्काळ या ठिकाणी युद्ध पातळीवर करेल। आता अपघात झालेला आहे त्याची रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून उच्चस्तरीय चौकशी होईल आणि त्यातून जे काही सत्य आहे किंवा जे काही कोणाचा दोष असेल तर तो समोर येईल। रेल्वे अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना सरकारनं 5 लाखांची मदत घोषित केली आहे। मृत पावलेले आहेत, मला वाटतं 4 ती संख्या आहे। 3 आणि 1 4 ही संख्या आहे मृत पावलेल्यांची। त्या 4ंनाही आपण मदत म्हणून त्यांच्या कुटुंबियांना 5-5 लाख रुपये या ठिकाणी जाहीर केलेले आहेत। जे जखमी आहेत त्यांना त्याची ग्रॅव्हिटी बघून त्यांना 50,000, 1 लाख, 2 लाख या ठिकाणी दिले जातील। त्याचा सर्व उपचार जो आहे हा शासनाच्या माध्यमातून केला जाईल। ज्युपिटरला 2 पेशंट सिरियस आहेत, त्यांची सुद्धा सर्व खर्चाची जबाबदारी किंवा जो खर्च होईल तो शासन या ठिकाणी करेल। उपमुख्यमंत्री अजित पवार हे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा करणार आहेत। ही घटना दुर्दैवी आहे। मी पण वैष्णवी साहेबांशी संपर्क साधणार आहे, कारण तुमच्याशी बोलून गेल्यानंतर माझे विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये एक बैठक आहे, तिथनंच मी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहे। आपल्या मुंबईकरांचा किंवा लोकलमधनं प्रवास करणाऱ्या नागरिकांचा हा जीव सुरक्षित राहील अशा पद्धतीनं ती पावलं ही निश्चितपणे उचलावीच लागणार आहे। आता त्याच्यातनं एक दुसरी गोष्ट अशी आहे की लोकललाच दरवाजे करायचे, पण लोकलला दरवाजे केले तर ते कितपत मान्य होईल, कारण तुम्हालाही माहिती आहे लोकल अशी येते, थांबत असतानाच प्रवासी उतरतात आणि लगेच बाहेरचे प्रवासी आतमध्ये त्या बाबतीमध्ये चढतात।